बामणी फाटा येथे 14वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न. श्री संत गाडगे बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बामणी यांच्या वतीने दरवर्षी सर्वधर्मीय विवाह मेळावा आयोजित करण्यात येत असते. यावर्षी 23/5/2025 रोजी 14वा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह मेळावा बामणी फाटा येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे मुख्य आयोजन सुनील बाराटे यांच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये यावर्षी 20 जोडपे विवाहबद्ध झालेत. या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह मेळाव्याला अध्यक्ष म्हणून युवा पॅन्थर संस्थापक अध्यक्ष राहुल प्रधान, कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार बाबूराव कदम साहेब यांचे चिरंजीव शिवराज कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, डॉक्टर बी.के. निळे व परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. महा 24 तास न्यूजसाठी मारुती काकडे, हातगाव, नांदेड. या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गाडगे बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत हा युवा मेळावा आम्ही पार पाडतो. सतत 2011 पासून हा युवा मेळावा पार पाडलेला आहे आणि यापुढेही हा युवा मेळावा असाच सर्व धर्माच्या धर्मानुसारच हा युवा मेळावा पार करण्यात येईल. आणि आज या युवा मेळाव्यामध्ये 20 वर्ष विवाहबद्ध झालेले मला वाटते कर्जबाजारी होण्यापेक्षा सर्व माझ्या जनतेला, बहुजनातील सर्वांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त विवाह मेळावे, सर्व विवाह मेळाव्यातच विवाह मेळावे लग्न करावे. कारण आपण कर्जबाजारी न होता एक उद्देश संस्थेनं आमच्या कित्येक दिवसापासून हा पुढाकार घेऊन यशस्वी केलेला आहे आणि आज बी हा यशस्वी झालेला आहे. या मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष, युवा पॅन्थरचे संस्थापक राहुलदादा प्रधान आणि तालुक्याचे आमदार बाबूरावजी कदम यांचे चिरंजीव हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. निळे पाटील असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी माजी खासदार यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं. ते कार्यक्रमाचे उद्घाटक होते पण ते येऊ शकले नाही कारण त्याला आंध्रामध्ये लग्न असल्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथूनच शुभेच्छा दिलेल्या आहेत. आव्हान आहे की आता पुढील आयुष्य त्यांचं सुख समाधानाचे भरभराटीचे जावं हीच अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गेल्या वर्षी आम्ही विवाह मेळावा बघितला होता माननीय सुनीलदादा बाराटे साहेबाचा. त्यावेळेस मला एक सुविधा अशी छान वाटली. जसं आपण कोणत्याही फंक्शन करतो ती फंक्शन म्हणजे चांगल्या पद्धतीने होत झालेली दिसली. आणि सर्वांना मी एवढं सांगू इच्छितो की तुम्ही एवढं कर्जबाजारी न होता कोणताही 1 रुपया न लागता आणि सर्व गोष्टीची इथं म्हणजे सुविधा असते त्या पद्धतीने तुमचा खर्च वाचेल. एक कर्जबाजारी तुम्ही नाही होणार आणि त्या पद्धतीने तुमचं एक चांगलं भविष्य इथे घडेल. त्याच पद्धतीने एक आर्थिक मदत म्हणून एक समाज कल्याणमधून 20,000ची मदत या जोडप्यांना मिळत असते.